हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुमच्या सर्वांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला एक लाईक सबस्क्राईब नक्की करा। सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवजयंतीनिमित्त शिवछत्रपती मुंबईकर मावळे यांची कोल्हापूरमधील पन्हाळा गडावरती या ट्रिपमध्ये ज्यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले ते आमचे श्री चंद्रशेखर वायंगणकर साहेब, वसंत गावडे साहेब, सिद्धनाथ सरोज साहेब या सर्वांचे खूप सहकार्य लाभले। सकाळीच आम्ही आमच्या लोकेशनला म्हणजे कोल्हापूरला पोहोचलो आणि असं काही सुंदर मॉर्निंगचं दृश्य आम्हाला पाहायला मिळालं, जे की खूप सुंदर होतं। सकाळी पहाटे 6 वाजता नंतर सर्वांनी चहा नाश्ता करून घेतलं। त्याच्यानंतर अशा काही आमच्या सर्व रूम होत्या। तिकडचा परिसर देखील खूप सुंदर होता आणि अशा आमच्या सर्व रूम होत्या। त्याच्यानंतर आम्ही सर्व आवरून चहा नाश्ता करून आम्ही आमच्या पुढच्या लोकेशनला म्हणजे पन्हाळ्याला निघालो। पन्हाळागडची माहिती थोडक्यात, पठारी प्रदेशातील पन्हाळा हा एक महत्त्वाचा गिरिदुर्ग आहे। शिलालेखात राजा भोसले या कोल्हापूर शिलालेखात पन्हाळ्याचा उल्लेख आहे। सन 1654 साली पन्हाळागड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला। पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांची सुटका झाली। नैसर्गिक कड्यांनी घडीव दगडांनी तटबंदीने सुरक्षित केले आहे। गडावरील पूर्वेकडे 4 दरवाजा कालोघात भग्न झाला आहे। पश्चिमरूपी आणि कमानींनी युक्त असून दुहेरी दरवाजांमध्ये पहारे सज्ज व पाण्याचे टाके आहेत। येथे गडाचे तिसरे द्वार म्हणजे वाघ दरवाजा असे आहे। चला तर मग भेटू अशाच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये। जाता जाता एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती। सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा।